तू घे भरारी या कथेचा उर्वरित भाग. मीनलला बँकेमध्ये कामाची जबाबदारी खूप होती, परंतु बुद्धीच्या जोरावर आणि योग्य नियोजन केल्यामुळे काम लवकरात लवकर करून वेळेत घरी जाण्याकडे तिचा कल असायचा. अनिकेत ऑफिसमधून आल्यावर संध्याकाळी मुलांच्या ट्युशन्स घेत असत. अधूनमधून मीनल ही त्यांच्या कामात मदत करत असे. दिवसामागून दिवस आनंदात जात असतानाच मिनलने एक गोड बातमी अनिकेतला दिली. दोघांनाही खूप आनंद झाला. मिनलच्या आईबाबांनाही खूप आनंद झाला. लगेचच घरी येऊन दोघांचं अभिनंदन केलं आणि काळजी घ्यायला सांगितली. घरातील वातावरण एकदम बदलून गेलं. अनिकेतला तर मिनलसाठी काय करून काय नको असं होऊन गेलं. मिनलमुळे घराला घरपण आलं असं अनिकेत म्हणू लागला. मिनल व अनिकेतच्या संसारवेलीवर 2 फुलं कधी उमलली आणि मोठी झाली हे कळलंच नाही. मोठा मुलगा प्रसाद तर धाकटी मुलगी प्राजक्ता. यामुळं घर कसं भरल्यासारखं असायचं. दोन्ही मुलांचं करता करता अनिकेत आणि मिनल वेळेचं गणित जमवत असत. जास्तीत जास्त वेळ मुलांना कसा देता येईल याचा दोघेही नेहमी विचार करायचे. मिनलने पुढचे प्रमोशन घेतले व त्यामुळे तिची बदली कोल्हापूरला झाली. सुरुवातीला मिनलने जाऊन येऊन नोकरी केली, परंतु बँकेच्या वाढत्या कामामुळे तिला ते त्रासदायक होऊ लागलं. म्हणून मिनलने कोल्हापूरला नवीन फ्लॅट घेतला. मुलं प्रसाद आणि प्राजक्तासोबत आईबाबांनाही कोल्हापूरला आणलं. अनिकेतही आठवड्यातून 2-3 वेळा येऊन जाऊन करत असे. यामुळे दोघांची धावपळ व्हायची. पण मिनलच्या कामाची प्रगती पाहून अनिकेतबरोबर आईवडीलही समाधानी असायचे. तिच्या बँकेतील कामाबद्दल अनेक ग्राहकही समाधान व्यक्त करायचे. एक महिला असूनही मॅनेजर म्हणून बँक व्यवस्थित आणि प्रगतीपथावरती चालली होती. मिनलचे सर्व खातेदारांबरोबरचे संबंध सलोख्याचे होते. त्यामुळं कर्जदारही वेळेवर त्यांचे हप्ते भरत असे. मिनलने अनेक शेतकऱ्यांना शेती व शेतीपूरक कर्ज दिले होते. त्याची वसुलीही चांगली होती. अनेक वेळा मिनल ॲग्रिकल्चर ऑफिसरला घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जात असे. त्यांना काही अडचण असेल तर मदत करत असे. शेतकऱ्यांना सुधारित बी बियाणे खते यांची माहिती देत असे. शेतकी अधिकारी श्री सातपुते यांना द्यायला सांगत असे. त्याचबरोबर शेतकरी महिलांना आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी मार्गदर्शन करत असे. अनेक महिलांचे बचत गट स्थापन करून त्यांच्या हाताला काम आणि दामही मिळत असे. ग्रामीण मुलींना शिकवण्यासाठी ती अनेक वेळा चावडीवर जाऊन शिक्षणाचे महत्त्व सांगत असे. मिनलच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वामुळेच व बँकेतील सहकाऱ्यांमुळे कोल्हापूर शाखेचा NPA हा 3% कमीच होता, जे शाखेसाठी खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळं केंद्रीय कार्यालयाकडून मिनलला अनेक वेळा ट्रॉफी, प्रशस्तीपत्रकं मिळायची. नोटबंदीच्या काळातही मिनलने अनेक खातेदारांना चांगली सेवा देऊन उशिरापर्यंत थांबून ग्राहकांच्या मनात बँकेबद्दलची प्रतिमा जास्तीत जास्त चांगली करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे बँकेचा व्यवसाय तिपटीने वाढला. याचा परिणाम म्हणून मिनलला पुढील प्रमोशन लवकरात लवकर मिळत गेली. शाखेचा कारभार सांभाळत असताना शास्त्रशुद्ध पद्धतीने बँकिंग करता यावे म्हणून मिनल बँकेची CAIB व डिप्लोमा इन बँक मॅनेजमेंट या परीक्षाही उत्तीर्ण झाली. मिनलचे हस्ताक्षर, मराठी व इंग्लिश भाषेवर असणारे प्रभुत्व, प्रगल्भता, काम करण्याची पद्धत व बँकेवरील निष्ठा यामुळे अनेक वेळा केंद्रीय कार्यालयाकडून तज्ज्ञ सल्लागार म्हणून महत्त्वाच्या मीटिंगसाठी बोलवण्यात येत असे. मिनलच्या अनेक योजनांचे शाखांमधून स्वागत होत असे. त्याचा परिणाम ग्राहक सेवा चांगल्या पद्धतीनं देण्यात व शाखेचा व्यवसाय वाढीसाठी होत असे. घरातूनही अनिकेत व आई-बाबा मिनलला कायमच पाठिंबा आणि प्रोत्साहन देत असे. मिनल मेजर केशवराव यांची मुलगी असल्यामुळं कदाचित धाडसी निर्णय घेणे, कोणतेही काम करण्यासाठी तयार असणे, सहकाऱ्यांना कायम सकारात्मक विचारांनी प्रेरित करणे इत्यादी गोष्टी कळत-नकळतपणे मिनलकडून होत असत, ज्याचा उपयोग तिला जनरल मॅनेजरचे प्रमोशन मिळण्यामध्येच झाला होता. मिनलला जनरल मॅनेजर IT म्हणून काम करताना बँकेच्या कोर बँकिंग प्रणाली जास्तीत जास्त ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना सहज सुलभ पद्धतीनं उपयोगी पडेल अशा तिनं सुधारणा केल्या. अनेक सायबर सिक्युरिटीचे सेवा नियम करताना ग्राहकांचे हित लक्षात घेतले. ग्राहकांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, फोनपे, गुगल पे, QR कोड इत्यादी वापरताना कोणती काळजी घ्यायची याचं प्रशिक्षणही ती आयोजित करत असे. फोनवरून आलेले फ्रॉड कॉल, डिजिटल जागरूकता, डिजिटल अरेस्ट इत्यादीबद्दलची उदाहरणे देऊन त्यांच्यातील सतर्कता जास्तीत जास्त जागरूक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याचा उपयोग बँकेला अनेक सायबर फ्रॉडपासून वाचवण्यामध्ये झाला आणि ग्राहकांना तर खूपच उपयोग झाला. SBIने मिनलच्या आजपर्यंतच्या बँकेच्या वाटचालीचा पूर्ण आढावा घेऊनच बेस्ट जनरल मॅनेजर पुरस्कार देऊन मिनलच्या कामाचे, कष्टाचे खऱ्या अर्थाने सन्मान केला. याचा प्रत्येक स्टाफला अभिमान वाटत होता. मिनलचे कौतुक, अभिनंदन सर्वजण करत होते. आज एक महिला आर्थिक साक्षर झाली तर बँकेबरोबर ती समाजात
बौद्धिक, सांस्कृतिक, शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यात मोलाचे योगदान देते. योग्य वेळी मुलींना पाठिंबा देणे, प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक आईवडिलांनी मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता त्यांना काळाच्या पुढे 2 पावले पुढे जाण्यासाठी पाठीवर हात ठेवून प्रोत्साहन देत कौतुकाची थापही दिली पाहिजे. मिनलने तिच्यातील आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी व मिळणारे घवघवीत यश याचा नवीन आदर्श प्रत्येक कर्मचाऱ्यांपुढे ठेवला आहे, ज्याचा प्रत्येकाला निश्चितच अभिमान वाटेल. ऊन सावली निसर्ग देणे, ऊन सावली निसर्ग देणे, चुकले नाहीच येणे देणे. भाग्यलेख हाताने लिहिणे, लेखणी माझ्याच हाती आहे. आशेचा किरण हाती आहे, रात्र अजून बाकी आहे. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा परिवार.